पहिल्यांदा आत्ता होणारी ही निवडणूक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका त्यामुळे एक अनन्यसाधारण असं या निवडणुकीला महत्त्व आहे। त्यामुळे इथल्या असणाऱ्या प्रत्येकाने या निवडणुकीच्या प्रचारामध्ये बूथच्या आपल्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने हे घराघरामध्ये जाऊन हे प्रत्येकापर्यंत पोहोचवलं पाहिजे की हे कोणी केलं, हे आपल्या सरकारने केलं आहे। हे आपण पहिल्यांदा आपल्या अस्मितेची असणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळे या निवडणुकीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जो आहे तो वेगळा असला पाहिजे। हे आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता याला पूर्ण कल्पना आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे। त्यामुळे या दोघांच्या नेतृत्वामध्ये एनडीएचं असणारं केंद्रातलं सरकार आणि राज्यामध्ये असणारं महायुतीचं सरकार ही दोनही सरकारं अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात आणि त्यामुळे या कामांमुळे प्रत्येक शहर या शहराला गतिमान करण्याचं काम हे केंद्र आणि राज्याचं सरकार करत आहे आणि त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांपर्यंत या प्रत्येक गोष्टीचा असणारा संदर्भ, या प्रत्येक विषयाला असणारा संदर्भ हा प्रत्येकापर्यंत घरोघरी जाऊन 15 तारखेला निवडणूक आहे। त्यामुळे येणाऱ्या 7-8 दिवस हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। कार्यकर्ता म्हणून महत्त्वाचे आहेत, पदाधिकारी म्हणून आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 24 तासापैकी 16-18 तास काम करतात। देवेंद्रजी सुद्धा 16 तासापेक्षा जास्त तास हे महाराष्ट्राच्या एकंदरीत या जडणघडणीमध्ये त्यांच्या असणारे योगदान मिळालं पाहिजे यासाठी जास्तीत जास्त वेळ हा ते देत असतात। त्यामुळे आपणही या 8 ते 10 दिवसामध्ये कमीत कमी 8 ते 10 तास निदान कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीसाठी देणं हे अत्यंत गरजेचं आहे। वोकल होऊन आपल्याला लोकांपर्यंत गेलं पाहिजे। आपल्याला प्रत्येकाने घरोघरी जात असताना आपण भारतीय जनता पार्टीला मतदान का करावं, भारतीय जनता पार्टीच का, हे आपण लोकांना पटवून सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे। थोडा वेळ गेला तरी चालेल, परंतु त्या घरामध्ये गेल्यानंतर तिथल्या असणाऱ्या मतदारांना हे समजून सांगितलं पाहिजे देश हितासाठी, राष्ट्राच्या परमवैभवासाठी आणि येणाऱ्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवाय कोणत्याही पार्टीला मतदान करू नका हे पटवून सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे। हे यासाठी सांगितलं पाहिजे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, गेली वर्षानुवर्ष आपल्याला सर्वांना माहीत आहे, तत्कालीन राजीव गांधीजींनी सुद्धा असं सांगण्याचा कधीतरी प्रयत्न केला होता की आपल्याला केंद्रातून येणारा प्रत्येक पैसा जोपर्यंत खाली स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत जाईपर्यंत वरून 1 रुपया पाठवला तर खाली 15 पैसेच फक्त शिल्लक राहतात। एवढा मोठ्या प्रमाणामध्ये लिकेजेस आहेत, भ्रष्टाचार होतो, हे वारंवार ज्यावेळेला सांगण्याचा ते प्रयत्न करत होते। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वरून 1 रुपया पाठवल्यानंतर खालीपर्यंत अत्यंत 100% कोणतंही लिकेज न होता पैसे हे खालीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेत जात आहेत, हे आपण सर्वांनी बघतो। आणि ही परंपरा
हे आपल्याला पुढे नेणं, अविरतपणे पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे सशक्त भारत बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये सशक्त भाजपा हे अत्यंत गरजेचं आहे. पार्लमेंट टू पंचायत भाजपा हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक महानगरपालिका या एका चांगल्या विचाराच्या हातामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तो विचार, पारदर्शक विचार जो आहे तो पारदर्शकपणे कारभार करण्याचा विचार हा भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणत्याच पार्टीमध्ये नाही, हे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने पटवून दिलं पाहिजे. आपण गेली वर्षानुवर्ष पाहत आहे, या 11 वर्षाचा नरेंद्र मोदीजींचा केंद्रातला कारभार पाहत आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वातला असणारा कारभार पाहत आहे. पारदर्शकता तुम्हाला सर्व ठिकाणी लक्षात येते. त्यामुळे ही पारदर्शकता आपल्याला या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आपल्याला दाखवायची आहे. आणि म्हणून तुम्हाला भारतीय जनता पार्टीलाच मतदान करावं हे आपल्याला पटवून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचे अतिशय क्रियाशील असे कार्यकर्ते आहात, पदाधिकारी आहात. वर्षानुवर्ष काम करण्याचा तुमचा आमचा एक वेगळा असा अनुभव आहे. निवडणुकीचाही अतिशय चांगला अनुभव असतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ही निवडणूक तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकण्याच्या दिशेने ज्यावेळेला जायचं आहे त्यावेळेला ही निवडणूक आपल्याला बूथवरती जिंकणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि बूथवरती जिंकणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर बूथवरती आपल्या पूर्णच्या पूर्ण कमिटीतील असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आपली असणारी बूथ इंटू 10 ची असणारी पूर्ण कमिटी, या प्रत्येक कमिटीने प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपल्याला आपला असणारा जाहीरनामा आपण 5 वर्षामध्ये काय करणार, आपण 5 वर्षामध्ये इतर पार्टीसारखं आपलं नाही. आपण निवडणुकीला ज्या वेळेला सामोरं जात असतो त्यावेळेला निवडणुकीला सामोरं जात असताना आपण आम्हाला निवडून जेव्हा देणार आहात त्यावेळेला आम्ही 5 वर्षात काय करणार आहोत हा आपण संकल्प किंवा जाहीरनामा हा आपण करत असतो. त्यामुळे त्या जाहीरनाम्यामधील असणाऱ्या प्रत्येक गोष्ट ही आपण पूर्ण करण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. आता तर आपल्याला केंद्रातही आपलं सरकार आहे आणि राज्यातही आपलं सरकार आहे. त्यामुळे एक विचाराचं सरकार असल्यामुळे अनेक धोरणात्मक निर्णय जे आहे ते आपल्याला केंद्र आणि राज्यामुळे आपल्याला सहजपणे घेता येऊ शकतात. आणि म्हणून एक विचाराचंच सरकार हे या महानगरपालिकेत आणणं हे अत्यंत गरजेचं आहे. हेही आपल्याला पटवून सांगता येऊ शकतं. आपण प्रत्येकाने त्या बूथवरती असणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे. होणाऱ्या मतदानापैकी आपल्याला 51% लढाई जिंकायची आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आम्हाला सर्वांना होणाऱ्या मतदानाच्या 50%पेक्षा जास्त मतदान हे कसं होईल यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवे. आपण आपल्या त्या बूथवरती असणारी सर्व समीकरणं ही जाणून घेतली पाहिजे. आपल्याला ते मतदान कसं जास्त मिळेल, छोट्या विविध पक्षातील असणाऱ्या कार्यकर्त्यांशी सुद्धा सुसंवाद साधून त्यांना सुद्धा हे पटवून दिलं पाहिजे. अरे बाबा, हे मतदान जे आहे हे मतदान एखाद्या प्रभागातील नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही, हे मतदान आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य हे उज्ज्वल करण्यासाठी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आपल्याला माहीत आहे विकसित भारत बनवण्यासाठी त्यांची सातत्याने असणारी धडपड आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री हे सुद्धा विकसित महाराष्ट्र बनवण्यासाठी त्यांची असणारी धडपड आहे. आणि तुम्ही आम्ही सर्वांनी हेही लोकांना सांगितलं पाहिजे, हेही मतदारांना सांगितलं पाहिजे की आपल्याला सुद्धा छत्रपती संभाजीनगर हे जर विकसित करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही, हेही आपल्याला पटवून दिलं पाहिजे. आपण सर्वजण जाणता की ही सर्वच्या सर्व नगरी जी आहे ती उद्योग नगरी म्हणून सुद्धा ओळखली जाते. आणि या उद्योग नगरीला एक वेगळ्या दिशेने नेणं, इथल्या असणाऱ्या अनेक व्यवस्था किंवा इथल्या असणाऱ्या वाहतुकीच्या अनेक व्यवस्था, मग इथे आपण पाहिलं असेल समृद्धीला जोडला गेलेला हा संपूर्ण परिसर असेल किंवा इथलं असणारं विमानतळ असेल
या सगळ्या विषयाला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या सरकारने केलं. हे आपण लोकांना पटवून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये उद्योगधंदे येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे आपले देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये फॉरेन ज्याला म्हणतो FDAची सर्वात जास्त FDA हा यावर्षी किंवा हे सरकार आल्यानंतर हा महाराष्ट्रात येण्याचं कारणच असं आहे की आपल्या सरकारच्या माध्यमातून अतिशय पारदर्शकपणे उद्योगांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून केलं गेलं आहे. आपल्याला माहीत आहे की बाहेरच्या देशांमधून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीने आपल्या देशाला एक देशाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा बदलला. देश नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एका परमवैभवाच्या दिशेने जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय. ही जी प्रतिमा आहे ही प्रतिमा तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वेगळ्या दिशेने नेताना देशाचे पंतप्रधान आपल्याला सर्वांना दिसत आहे. म्हणून आपण सर्वांनी प्रत्येक विषय आपण लोकांपर्यंत सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही लढाई जी आहे किंवा हे मतदान जे आहे मतदान तुम्हाला आम्हाला सर्वांना अत्यंत प्रतिष्ठेचं आणि अस्तित्वाचं आहे असं आपण लोकांना ठासून समजून लोकांपर्यंत पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला माहीत आहे की गेल्या काही वर्षांपासून इथल्या असणाऱ्या पाण्याची समस्या फार मोठी आहे. परंतु देवेंद्रजींच्या नेतृत्वात अंतिम टप्प्यामध्ये हे सर्वच्या सर्व आलं आहे. येणाऱ्या 1 महिन्याच्या आतच या सगळ्या पाण्याची जी व्यवस्था आहे या शहराला जी गरज होती ही गरज ही आपल्याच माध्यमातून आपल्याच सरकारच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. हेही आपण सर्व लोकांपर्यंत ठासून सांगितलं पाहिजे. एकच गोष्ट लक्षात घ्या, मध्यंतरीचा काळ आठवला पाहिजे. बंद झालेल्या या सर्व कामांच्या संदर्भामध्ये हेही लोकांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे या सर्व गोष्टी आपण जोपर्यंत लोकांपर्यंत जाऊन प्रत्यक्षात जाऊन बोलत नाही तोपर्यंत त्या सर्व लोकांना लक्षात येत नाही. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या हातामधील असणारा एक मोबाईल, मग तो 2000चा असो 5000चा असो किंवा 2 लाखाचा असो, परंतु हा मोबाईल जो आहे हा मोबाईल आपण सर्वांनी लक्षात घ्या, रोज सकाळी किंवा रात्री जोपर्यंत आपण चार्ज करत नाही तोपर्यंत तो आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती हा देत नाही, तो बंद पडतो. हे लक्षात घ्या. असंच आहे आपल्याला सुद्धा लोकांना मतदारांना सुद्धा नेहमीच या सगळ्या गोष्टी रोज जरी आपण बोलत असलो तरी सुद्धा रोज या गोष्टी आपल्याला लोकांपर्यंत या 10 दिवस सातत्याने सांगितल्या पाहिजे. जसा हा मोबाईल चार्ज करावा लागतो तसा हा मतदारांना सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज नित्यने जाऊन त्यांना रोज हे सांगितलं पाहिजे. केंद्र पुरस्कृत असणाऱ्या प्रत्येक योजनांची माहिती दिली पाहिजे. राज्य पुरस्कृत असणाऱ्या प्रत्येक योजनेची माहिती ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. आपण सर्वांनी हेही आठवण करून दिलं पाहिजे की 2014च्या अगोदर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 तास लोड शेडिंग होतं. आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 24/7 ही पूर्णच्या पूर्ण आपल्याला वीज मिळते. हेही आपण आठवून दिलं पाहिजे. गेल्या 20 वर्षामध्ये विजेचा दर हा नेहमीच वाढताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत होता, परंतु गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही पाहता विजेचा दर हा कमी होत चालला आहे. त्याचं कारणच एक आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून एक नवा विक्रम तयार केला आणि याद्वारे आज आपण लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती ही मोठ्या प्रमाणामध्ये अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून व्हायला सुरुवात झाली. त्याचे 2 फायदे व्हायला सुरुवात झाली. आज प्रदूषणामुळे
वीज निर्मिती करण्यासाठी लागणारी इंधनं आणि त्या इंधनाच्या असणाऱ्या सगळ्या व्यवस्थांमुळे मोठ्या प्रमाणामुळे प्रदूषण होत होतं. परंतु अपारंपरिक ऊर्जेला दिले गेलेलं महत्त्व आणि त्याची झालेली सुरुवात, त्यामुळे आज पूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रदूषणाचा असणारा जो दर्जा आहे ते प्रदूषण अतिशय कमी व्हायला सुरुवात झाली आहे. हे पण आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असा हा विषय आहे. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा या पावलाचा सर्वात मोठा फायदा हा देवेंद्रजींच्या नेतृत्वामुळे झालेला आहे. आपल्याला माहीत आहे की गरीबातल्या गरीबाला सुद्धा आज आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे, आरोग्य त्याचा इलाज झाला पाहिजे, म्हणून आयुष्यमान कार्ड या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंतचा त्यांचा इलाज हा त्या माध्यमातून केला जातो. हे आपण सर्व लोकांपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. प्रत्येक शेतकरी असेल, कष्टकरी असेल, प्रत्येक उद्योगधंदा करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद मिळाला पाहिजे, त्याला त्याचं जीवन सुखकर झालं पाहिजे. म्हणून केंद्रातलं आपलं भाजपाचं सरकार, राज्यात असणारं महायुतीचं असणारं आपलं सरकार हे ज्या ताकदीने काम करत आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या सामान्य जनतेपर्यंत पोचवल्या पाहिजे. आणि त्याला भारतीय जनता पार्टीलाच का मतदान करावं हे जोपर्यंत त्याला आपण पटवून देत नाही, तोपर्यंत त्याच्याशी चर्चा करत राहून त्याला 15 तारखेला होणारं जे मतदान आहे ते मतदान कमळासमोर बटन दाबण्यासाठी त्याला विनंती करणं हे अत्यंत गरजेचं आहे. एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपले देवेंद्रजी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात. देवेंद्रजी असं म्हणतात की 15 तारखेला एक दिवस आपण छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना सांगा, एक दिवस फक्त त्या दिवशी तुम्ही कमळाच्या समोरील बटन आठवणीने दाबा. 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे लक्ष ठेवेल हे आपण लोकांना सांगितलं. खरं तर हेच सांगण्यासाठी आणि हे आपण मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलो आहे. मला खात्री आहे आपले बूथवरचे आपण सर्व कार्यकर्ते अतिशय ताकदीने हे 10 दिवस रात्रीचा दिवस करून मतदारांपर्यंत पोहोचतील आणि आपल्याला या छत्रपती संभाजीनगर या नगरीमध्ये पहिला महापौर नव्याने नामकरण झाल्यानंतर पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असतील शंका नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर राष्ट्रगीत होईल. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध